नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी तीव्र झाली आहे। संकुलाच्या सौंदर्यीकरण आणि विकासासाठी NMRDA ला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। संततधार पावसामुळे पाणी साचले होते आणि सपाटीकरणात अडथळा निर्माण झाला होता। नागरिकांच्या तक्रारींवरून तात्काळ कारवाई करून खडी घालण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे। ही योजना फक्त गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी असूनही हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। वित्त विभागाने संबंधित विभागांना कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सुमारे 15 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत। चंदीगड हवाई दलाच्या तळावर MiG-29 लढाऊ विमानाला निरोप देण्यात येत आहे। या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। 1963 पासून MiG-21 या लढाई विमानाने भारतीय हवाई दलात सेवा दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादनाच्या आयातीवर 100% कर लादला आहे। हा कर 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। 1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटेंट केलेल्या औषध उत्पादनावर 100% कर लादू, जोपर्यंत कंपनी अमेरिकेत स्वतःचा औषध उत्पादन कारखाना बांधत नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे। आसामचे गायक जुबिन गर्गच्या मृत्यूची SIT पथक चौकशी करत आहे। गुरुवारी SITने नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलचे आयोजक श्यामकानू महंता आणि त्यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्या घरावर छापे टाकले। जुबिन गर्गच्या मृत्यूशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आशिया कप 2025च्या सुपर 4 मधील 5व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला 11 धावांनी हरवले। या विजयानंतर अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत। आशिया कपच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत आणि अशातच 28 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।